नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. गुरु आणि शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात घडली. विद्येचं मंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाळेतच इयत्ता चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीसोबत शिक्षकानं गैरवर्तन केल्यानं ग्रामस्थ संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील वडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत ही धक्कादायक घटना घडली. येथे कार्यरत असलेला शिक्षक अनिल कुमार जगन राऊत, वय 54 वर्ष, राहणार लाखांदूर, याच्यावर चौथीतील वर्गातील विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आलाय. गेल्या काही दिवसांपासून या शिक्षकाच्या वर्तनाबाबत गावात चर्चा सुरू होती. मात्र मंगळवारी सकाळी 7:30च्या सुमारास हा प्रकार प्रत्यक्ष उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांचा संताप झाला. संतप्त ग्रामस्थांनी शाळेच्या आवारातच आरोपी शिक्षकाला घेराव घालत चपलांनी मारहाण केली. काही काळ शाळेच्या परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. घटनेची माहिती मिळताच पवनी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत आरोपी शिक्षकाला संतप्त जमावातून बाहेर काढलं आणि ताब्यात घेतलं. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून इतर संबंधित कलमही त्याच्यावरती लावण्यात आलेत आणि ह्या शिक्षकाला अटक केली आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय. दरम्यान या घटनेने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. विद्यार्थिनीच्या सुरक्षेसाठी शाळांमध्ये कठोर उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.